श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे मंगळवार आणि दिनांक आहे 12 नोव्हेंबर. तर या दिवशी आलेली आहे देव उठणी एकादशी. या एकादशीला कार्तिक एकादशी, प्रबोधनी एकादशी असंही म्हटलं जातं. याच दिवशी भगवान श्री हरी विष्णू योग निद्रेतून जागे होतात आणि परत भगवान श्री हरी विष्णू या सृष्टीचा कारभार चालवतात. कार्तिक एकादशी पासूनच तुळशी विवाहाला सुरुवात होते. तर कार्तिक एकादशी झाली की द्वादशी ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशी मातेचा विवाह हा शालिग्राम भगवान यांच्याशी केला जातो. आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी जशी निघते त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशीला देखील भावी भक्त हे पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. कार्तिक महिन्यातील ही शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. तर हिची जी सुरुवात आहे तर ती 11 नोव्हेंबरला सायंकाळी 6:47 होणार आहे आणि त्याची समाप्ती जी आहे तर ती 12 नोव्हेंबरला मंगळवारी सायंकाळी 4:03 होणार आहे. उदय तिथीनुसार कार्तिकी एकादशी ही 12 नोव्हेंबर मंगळवारी साजरी करण्यात येणार आहे. तर या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. माता लक्ष्मीची देखील या दिवशी पूजा केली जाते आणि त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील केले जातात. तर भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आशीर्वाद आपल्याला लाभावे यासाठी आपल्याला उद्या सकाळीच या ठिकाणी हे 2 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे. हे नाणं जर आपण या ठिकाणी जर ठेवलं तर पैसा आपल्या घरामध्ये इतका येईल की आपल्याला सांभाळता देखील येणार नाही. इतका पैसा आपल्या घरामध्ये येईल. आपल्या घरातील पैशांच्या अडचणी दूर होतील. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि कधीही आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता राहणार नाही. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब असे शेजारील बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. महिन्यातील ही एकादशी तिथी जी आहे तर ती एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला हजारो एकादशी केल्याचं पुण्य प्राप्त होते. तर पहा, तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गातून पैसा हा घराच्या बाहेर निघून जात असेल, लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न नसेल, तर तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या जाणवत आहे तर पहा, आपण खूप सारी कष्ट मेहनत करतो, परंतु आपल्याला त्या कष्टाला, मेहनतीला योग्य ते मोबदला प्राप्त होत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. आता ही नशिबाची साथ मिळण्यासाठी अशा काही विशिष्ट तिथी असतात. तर ह्या विशिष्ट तिथींना असे काही विशिष्ट उपाय जे आहेत ते जर आपण केले तर आपल्याला योग्य ती नशिबाची साथ मिळते आणि आपण जे काही कष्ट करतो त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते. आपण कोणतेही काम करायला गेलो की त्यामध्ये यश मिळत नाही. अशा बऱ्याच समस्या आपल्याला जाणवत असतील तर तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. तर पहा, तुम्हाला उपाय कसा करायचा आहे. उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठले तरीसुद्धा चालेल. ब्रह्ममुहूर्त उठून स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे. भगवान श्री हरी विष्णूची मूर्ती जर असेल तर तिच्यावरती तुम्हाला केशर आणि दूध याचा मिक्स करून अभिषेक करायचा आहे. यानंतर त्यांना आवडणारी फुलं म्हणजेच पिवळ्या कलरची फुलं, त्याचबरोबर पिवळ्या कलरचा नैवेद्य केळी तुम्हाला अर्पण करायचे आहे. तुळशी पत्र त्यांना अर्पण करायचे आहे. सर्व करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो सकाळीच करायचा आहे. तर पहा, माता लक्ष्मीच्या हातातून हमेशा नाण्यांचा वर्षाव होतो. कधीही नोटांचा वर्षाव तुम्ही पाहिलाय का? तर नाणी जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळेच आपल्याला 1 रुपयाचं किंवा 2 रुपयाच्या नाण्याचा हा उपाय करायचा आहे. तर तुमच्या घरामध्ये सुतक, पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. तुम्हाला 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे किंवा तुम्ही 2 रुपयाचं घेऊ शकता, 5 रुपयाचं घेऊ शकता. कोणत्याही प्रकारचं नाणं तुम्हाला घ्यायचं आहे. हे नाणं घेतल्यानंतर तुम्हाला हळदीचं पाणी तयार करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 1 तुपाचा दिवा तयार करायचा आहे. त्याचबरोबर 5 लवंगा देखील तुम्हाला घ्यायच्या आहेत. या लवंगा घेताना कुठेही तुटल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या घेऊ नका. पुढे फूल असणाऱ्या अखंड तुम्हाला घ्यायच्या आहे. त्याचबरोबर थोडेसे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. तुमच्याकडे फुलं असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता.
सर्व घेऊन तुम्हाला तुळशी मातेपाशी जायचं आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर तुम्हाला त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला तिथे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळद कुंकू वाहायचं आहे. तुळशीला हळद कुंकू अक्षदा वाहायच्या आहेत. तर आपल्याला आपल्या हातामध्ये ज्या लवंग आपण घेतलेल्या आहे, 1 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं जे नाणं घेतलेलं आहे, त्याचबरोबर जे तांदूळ घेतलेले आहेत तर ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम ही महालक्ष्मीची अत्यंत उच्च कोटीची सेवा मानली जाते. ती आपल्याला त्या नाण्यावरती करायची आहे. आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंची 108 नावे जी आहेत तर ती तुम्हाला म्हणायची आहे. या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला यूट्यूबला किंवा गुगलवरती सर्च करून मिळून जातील. तुम्हाला या सेवा जर स्वतः तोंडाने नाही करता आल्या तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. त्यानंतर तुम्हाला जे ते साहित्य आहे तर ते साहित्य तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला पुरून द्यायचं आहे. कोणत्याही प्रकारचं तुळशीला स्पर्श होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तुळशीची जी माती आहे कुंडीतली त्यामध्ये तुम्हाला ते जे काही साहित्य तुम्ही घेतलेलं आहे ते पुरून द्यायचं आहे. आणि मनोभावे प्रार्थना करून सांगायचं आहे की माझ्या घरातील दोष, संकट, अडचणी, पैशांच्या अडचणी ज्या आहेत त्या तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत. त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. असा हा उपाय जर आपण केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या अडचणी येणार नाही. आपल्या घरामध्ये इतका पैसा येईल की आपल्याला सांभाळता येणार नाही. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी हे सुद्धा दूर होऊन जातील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करून पहा. उद्या हा उपाय करायला खूप सारं महत्त्व आहे. उद्या एकादशी आहे आणि ही मोठी एकादशी आहे. हा जो उपाय आहे तर तो करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.